ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईमधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक थोड्याच वेळात दिल्लीमध्ये दाखल होणार आहे। राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेमध्ये दाखल झालंय। राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे आणि काही वेळातच त्याला घेऊन एनआयए पथक दिल्लीमध्ये दाखल होईल। राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्यात। दिल्लीमध्ये आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवलं जाऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला मिळाली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, साधारण किती वाजेपर्यंत तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया, पुढची कारवाई टप्प्याटप्प्याने कशी पार पडेल? प्रज्ञा, आता आज दुपारी साधारणपणे 11 ते 12 वाजेपर्यंत तहव्वूर राणाला घेऊन आपलं विशेष पथक हे भारतात दाखल होईल असं समजतंय। आता आपण उभे आहोत एनआयए हेडक्वार्टर समोर, जिथे सध्या तयारी करण्यात आलेली आहे की तहव्वूर राणाला आणल्यानंतर हा रस्ता इथला पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय। इथे अतिरिक्त पोलिसांची फौज तैनात करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही प्रकारे सुरक्षेमध्ये हलगर्जी होणार नाही याची काळजी घेताना सर्व यंत्रणा दिसतायत। आणि तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एनआयएच्या याच मुख्यालयामध्ये पहिल्यांदा आणलं जाईल आणि तिथे त्याची चौकशी होईल। त्यानंतर मग एनआयएच्या मुख्यालयातून त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि मग त्याची कोठडी घेतली जाईल चौकशी करण्यासाठी अधिकची, असं कळतंय। तहव्वूर राणाला यापूर्वी आधीच मुंबई कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे त्याच्या अनुपस्थितीमध्येच, कारण 26/11च्या हल्ल्यामध्ये त्याचा जो सहभाग होता त्या अनुषंगाने, त्यामुळे त्याने भारतात पाय ठेवल्याबरोबर त्याच्या शिक्षेचा कालावधी सुरू होईल आणि त्यासोबत अधिकचा तपास करण्यासाठी म्हणून तहव्वूर राणाची वेगवेगळ्या एजन्सीज कस्टडी घेतील। शक्यता आहे की पहिल्यांदा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज त्याची कस्टडी घेईल आणि त्यानंतर किंवा मग दुसरी शक्यता अशी आहे की मुंबई पोलिसांना त्याची कोठडी दिली जाईल। परंतु त्याची कस्टडी घेऊन सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानचा किंवा ISIचा जो सहभाग होता 26/11च्या हल्ल्यामध्ये त्याविषयीचे पुरावे, त्याविषयीचे धागेदोरे जमा करण्याच्या दृष्टीने तहव्वूर राणाची चौकशी आणि त्याची कोठडी मिळवणं आवश्यक असणार आहे। त्यामुळे या सर्वच तपास यंत्रणा या तहव्वूर राणाची कोठडी घेण्यासाठी प्रयत्न करतील। आज दुपारी 12 वाजेपर्यंत साधारणपणे तहव्वूर राणाला घेऊन आपलं जे मल्टी एजन्सीचं पथक आहे त्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आहेत, एनआयएचे अधिकारी आहेत, वेगवेगळ्या तपास यंत्रणांचे अधिकारी त्यामध्ये सामील आहेत आणि हे सगळेजण तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेहून निघालेत आणि ते अगदी थोड्याच वेळात आज दुपारी 12 पर्यंत 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि निष्पाप मुंबईकरांचा हत्यारा असलेला तहव्वूर राणा हा भारतात पोहोचेल आणि भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात तो मिळेल अशी शक्यता आज आहे। प्रज्ञा, सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे। गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली।